संस्कृती युवा प्रतिष्ठानाच्या वतीने ठाण्यात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले। 1 2 3 4 5 लागलेले आहेत। शिडी प्रमुख यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। ओम प्रमाण साहेब मुलगा बघा कुठे त्यानंतर शेवटचं तुम्हाला देणार आहे सध्या आपण प्रो गोविंदामध्ये सेंट्रल मुंबई म्हणून आमच्या या ओम प्रमाण साहेब गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता। परेड ग्रुपच्या वतीनं हो 8 सांघिक खेळाचा प्रयत्न करायला पाहायला मिळाला म्हणजे तो प्रॉपर हार्नेसवरच आपण। मुंबईच्या लोअर परेल परिसरात दहीहंडीला सुरुवात झाली आहे। गाड़ी वाले रास्ता द्या, गाड़ी वाले रास्ता द्या। रुस्तमार गोविंदाबद्दल आपल्या देखील सहर्ष स्वागत। कृपया आपण गोविंदाबद्दल सहकार्य करायचं आहे। बालदत्त गुरु 7,000ची विशेष अशी सलामी आमच्या सोसायटीमध्ये दिली। अथर्व परब या गोविंदा पथकात सहभागी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। खूप सुंदर असा प्रयत्न झाले। डीजे ठाणे येथील प्रताप सरनाईक फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आलाय। तर आता 125 लोकांनी नोंदणी केली असून ज्यांचा विश्वास थर लागेल त्यांना 25 लाख देण्यात येणार आहेत आणि 9 थर लागणार त्यांना 5 लाख देण्यात येणार आहेत। लोकमान्य नगर गोविंदा पथकाला 7 थर लावा, आरामात लावा, वेळेची काळजी करू नका। धर्मवीर गोविंदा पथकाचा सन्मानित होईल। मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतोय 8 गोविंदा पथकांची आता नावं घेतलेली आहेत। त्यानंतर 10 मिनिटांनी पुन्हा अजून 8 गोविंदा पथकांची या ठिकाणी आम्ही नावं घेणार आहोत। तर कृपया करून विनंती आहे आपल्या सगळ्यांना स्टेजच्या समोर कोणी येऊ नका। प्रत्येक गोविंदा पथकाचं या ठिकाणी नाव आहे। प्रत्येक गोविंदा पथकाला संधी दिली जाणार आहे। गोविंदा पथकाला वाईल्ड कार्ड एंट्री दिली जाणार नाही याची सुद्धा आपण प्रत्येकाने नोंद घ्यावी। गुरुवर्य धर्मवीर गोविंदा पथकाचा सन्मानित होईल। 7 थर त्यांनी रचलेले आहेत। पूर्वेजी सरनाईक यांच्या शुभ हस्ते 7 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाचा सन्मानित होईल। खूप चांगला मेसेज देखील त्यांचं गोविंदा पथक इथे घेऊन आलेलं आहे आणि तुमच्या माहितीसाठी आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलेलं आहे। महिलांना संरक्षण मिळण्यासाठी एक कठोर सक्त असा कायदा भारतामध्ये हे निर्माण होईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।